राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर समाधानी आहात का? हा तर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून विरोधक सातत्याने टीका करतात सत्ताधाऱ्यांवर. होय असं 41% नागरिकांना वाटतंय, तर नाही म्हणणारे 57% म्हणजेच जास्त नागरिक आहेत, तर सांगता येत नाही म्हणणारे 2% आहेत. बघा, महत्त्वाचा मुद्दा आहे. सर्वात जास्त 57% महाराष्ट्रातले नागरिक म्हणतात की राज्यातील कायदा सुव्यवस्था यावर ते समाधानी आहेत. आपण पुन्हा एकदा जाऊया निलेश सरांकडे. निलेश सर, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण बघतो बीडमधली गुन्हेगारी समोर आलेली आहे. अनेक अत्याचार महिलांवरचे प्रश्न असतील किंवा इतर ड्रग्सचा प्रश्न असेल. एकूणच आपण पाहिलं तर गेल्या 4 ते 5 महिन्यात गुन्हेगारीचा मुद्दा अक्षरशः ऐरणीवर आलेला आहे आणि आपली जी आकडेवारी सांगते तो लोक समाधानीत म्हणतात. नाही, आपण चुकताय कुठेतरी. नाही असं 51% नाही, आणि होय 48%. अगदी जवळपास स्वरूपामध्ये आहे. आणि या परिस्थितीमध्ये, कारण 100 दिवसाचंच सरकार आहे, 100 दिवसाच्या सरकारमध्ये बीड प्रकरण असो, पुण्यातलं बलात्कार प्रकरण असो किंवा वेगवेगळ्या ज्या घटना समोर आल्या आहेत, त्यातून एक जनमानस निश्चितपणे तयार होताना पाहायला मिळतंय. आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्था हा कळीचा प्रश्न आहेच निश्चितपणे. पण त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा जर आपण बघितला तर लोकांना सर्वात महत्त्वाचं हे कृषी क्षेत्र वाटतं. मूळ भाव जो मिळतो, हमी भाव जो मिळतो, त्यावर सरकारनं काम करणं खूप गरजेचं आहे. त्या दृष्टीने पावलं उचलावी लागतील. दुसरा विषय महत्त्वाचा आहे तो रोजगार. आणि रोजगाराचा प्रश्न आवासून उभा आहे. आता जागतिक मंदीचं सावट आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकारला त्याही विषयामध्ये काम करावं लागेल. आणि या दोघं प्रश्नांची सोडवणूक करायची असेल तर त्यासाठी कायदा सुव्यवस्था चांगली असणं गरजेचं आहे. जर रोजगार आणायचे असतील तर आपल्याला कायदा सुव्यवस्था ठेवावी लागेल. आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेवर निश्चितपणे नाराजी पाहायला मिळते. या ठिकाणी काही सुधारणा येत्या काळात कराव्या लागतील. कडक पावलं उचलावी लागतील. गृहमंत्री असो, मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो, सातत्यानं इशारा देत आहेत की तुम्ही जवळचे असाल, राजकीय कार्यकर्ते असाल, तरीही तुम्हाला सोडलं जाणार नाही. आणि हीच भूमिका घेऊन येत्या काळामध्ये कारवाई होताना पाहायला मिळाली तर निश्चितपणे ही परिस्थिती सुधारताना पाहायला मिळेल. अगदी बरोबर आहे सर. आणि आपण प्रेक्षकांना एक आठवण करून देऊ, आपल्या सामच्या प्रेक्षकांना, की आपला हा जो सगळा अभ्यास आहे सकाळ माध्यम समूहाचा, जे सगळे 35 प्रश्न आहेत त्यांची उत्तरं तुम्हाला उद्याच्या दैनिक सकाळच्या वर्तमानपत्रामध्ये तुम्हाला अगदी सविस्तरपणे तुम्हाला सगळे आकडेवारी सगळी वाचायला मिळणार आहे, सगळ्या 35च्या 35 प्रश्नांची. अगदी पूर्ण जो अभ्यास आहे तो उद्या दैनिक सकाळमध्ये प्रकाशित होईल. महाराष्ट्रातल्या प्रत्येक अंकामध्ये हा अभ्यास जो आहे तो तुम्ही सविस्तरपणे वाचू शकाल आणि अभ्यासू शकाल. इतकंच नाही, सरकार दरबारी, सरकारच्या जवळ असलेली जी लोक आहेत त्यांच्यासाठी हा अभ्यास अत्यंत महत्त्वपूर्ण असेल. कारण त्यातूनच सरकारची भूमिका आणि येत्या काळातलं जे विजन सरकारला मांडायचं आहे 5 वर्षाचं ते निश्चित व्हायला मदत होऊ शकते. म्हणून त्यामुळे उद्याचा दैनिक सकाळ घ्यायला विसरू नका. आणि निलेश सर, तुम्ही इथं स्टुडिओमध्ये आलात आणि सविस्तर महत्त्वाच्या 7 मुद्द्यांवर तुम्ही बोललात, विश्लेषण केलं, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.